वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि ॲक्च्युली हा एक मिनी व्लॉगसारखा असणार आहे, असा काही टोटल पूर्ण व्लॉग नाही आहे. पण हा स्पेशली मी काढला आहे कारण गरमीने इतके त्रस्त झालो होतो ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे अक्षरशः उकडायचेच बाकी होतो आणि त्याचे मोदक व्हायचे बाकी होतो आपण. पण आता फायनली आजपासून पाऊस जोरदार चालू झाला आहे आमच्या कर्जतला. आणि काही दिवसांतर पर्यटकांची अशी तुडुंब गर्दी होणार ना या कर्जतमध्ये, का तुम्ही विचार पण नाही करू शकणार. आणि अक्षरशः मला असं वाटतं पर्यटक स्थळाला पाय ठेवायला जागा उरणार नाही. कारण अगदी पूर्ण समर सीझन ना, जसे माणसं उतरून टाकले होते आमच्या कर्जतमध्ये, आणि आता पाऊस चालू झाल्यावरती आणखीन त्यांना कारण मिळाली इथे यायला. आणि मी आजचा दिवस खूप छानपैकी घालवणार आहे, एकटी आहे. आणि कारण माझी मुलं स्कूलला गेलेत आणि मी खूप एन्जॉय करते सध्या. आणि सध्या सकाळचे वाजले आहेत आता किती, 11:44, सॉरी 12:44, सॉरी मी थोडं बघण्यात हे झाले. पण नॉर्मली माझा दिवस खूप छान चालला आहे. आणि बाहेर इतका सुंदर पाऊस पडतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. मन जसं असं तृप्त झालं आहे बघून त्या पावसाला. तर मी सध्या पावसाच्या सीझनमध्ये आज स्वतःसाठी मस्तपैकी भाकरी केल्यात, तांदळाची भाकर आणि शेवगाच्या शेंग्याची भाजी केली आहे मी. ती खाऊन मस्तपैकी मी जेवण बनवणार आणि मग नंतर आराम करणार. आणि ह्या पावसाला बघून जरा इतक्या दिवसाचं जे गरमीने उकडलेले होते ना, ते जरा जीव शांत करणार. तुम्हाला माझा पाऊस दाखवते कर्जतमध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय. आणि तर आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तर हॅपी मान्सून सगळ्यांना. आणि मी तुम्हाला पाऊस दाखवते. इतका सुंदर पद्धतीने पाऊस पडतोय ना, की असं वाटतं घराच्या बाहेर जावं आणि तुडुंब ह्या पावसामध्ये भिजावा. आणि खरंच मी सांगते, तुम्ही येऊन आता जेव्हा पाऊस चालू झाला आहे तर तुम्ही एक्झॅक्टली कर्जतला येऊन धबधब्याचा आनंद घेऊ शकता, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पण लगेच येऊ नका, थोडा दिवस जाऊ द्यात, पावसाला पूर्णपणे जोरदार पडू द्यात, जरा पाणी तुडुंब धबधब्याला येऊ देत, तर तुम्हाला येऊन इकडे वर्थ राहील आणि तुम्हाला एन्जॉय पण होईल. पण सध्या मला असं वाटतं का सध्या जरा टाळावा, कारण आजपासूनच नुकताच पाऊस चालू झाला. तर मी तुम्हाला पावसाचे व्ह्यूज दाखवते माझ्या बाल्कनीच्या खिडकीतून कसं दिसतंय तो. सध्या ना पाऊस असा येतोय जातोय, कमी जास्त होते, पण आभाळ बघा मस्त काळे ढग साचलेत. तर शॉर अँड शॉर्ट आज अख्खा दिवस पाऊस असणार आहे. तर तुम्हाला पाऊस कितपत पडतोय ना हे तुम्हाला थोड्या वेळ दाखवून, तरी नॉर्मल चिमचिम चालूच आहे आता. कर्जतवरून मी निघाले पनवेलच्या दिशेला. आणि हे समोर जे दृश्य तुम्हाला दिसतंय, फक्त आणि फक्त क्लाउड्सचे व्ह्यूज मी घेतलेत. कारण इतके सुंदर आकृत्या बनलेल्या आहेत ना ह्या ढगांच्या, की असं वाटतं जणू का एका पेंटरनी पेंटिंग केल्यासारखे असे त्या आकृत्या दिसत आहेत. आणि ते खूप सुंदर वाटतंय बघायला. आणि संध्याकाळच्या वेळेस ही सुंदरता आपल्याला पाहायला मिळाली, हे खूपच आनंदी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि मी लिटरली फक्त आणि फक्त या ढगांचेच फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर करत आहे, फक्त आठवणीसाठी. तर मी करंटली आता तुम्हाला सकाळी दाखवलं तिथे पाऊस आला. इथे पनवेलमध्ये पण जोरदार पाऊस चालला आहे. आणि मी पनवेल कर्जतवरून डायरेक्ट पनवेलला कसे टपकले ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेल आणि दाखवेल. पण मी कशासाठी पनवेलला आले म्हणून, माझ्या मम्मीकडे आले मी. आणि मी संध्याकाळी लगेच कर्जतला जाणार आहे, तरी पण तुम्हाला मी दाखवेल काय करायला आले पनवेलला. तर तुम्ही शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत. आणि मी काय घेते किंवा नाही घेत किंवा कशासाठी आले हे तुम्ही मला नंतर सांगा कसं वाटलं ते. जोरदार पाऊस पनवेलमध्ये पण बघू शकता तुम्ही. कॉल आहे, 2-3 कॉल होते. बोलणं चालतं ना पहिलं, इथं जायचं आहे तिथे जायचं आहे, जायचं ना या गल्लीत नाट्यगृहाच्या बाजूला. तू त्या दिवशी थांबलो होतो बघ, मी वया आणायला गेलते. डायरेक्ट नाट्यगृह आहे ना त्याच्या बाजूला जायचं. बघ इथं सुखसुखट आहे ना, कोणच नाही. हे बघ हे नाही ना कुलस्वामी. अच्छा, नवीन झालं. ड्रेसेस छान छान.
द्यावं त्याला बुट त्याची. इथंच आहे ना या साईडला. अरे ओल्ले असतील ऋदू काय बुट बुट. बरं हे लोक आत येणार आहे का? तू आत येणार आहे फुक्या? नाही जात मला आधार कार्ड मग ह्याला बसू दे पोरांना नाही ना. जायचं ना. मनसून धमाका. तर आम्ही आलो आहोत द्वारकाधीश श्यामकुमार ह्या शोरूममध्ये, जिथे मनसून सेल लागला आहे आणि तिथे आम्ही साड्यांच्या खरेदीसाठी आलो आहोत. तर हा रिझन होता माझा कर्जतवरून इकडे यायचा. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आम्ही कुठल्या कुठल्या साड्या. ठीक आहे, भेटूयात दुकानामध्ये द्वारकाधीशच्या. चला. वरतीच बघूया. वरती आहेत का फॅन्सी? तुला म्हणलं ना वरतीच आहे. साड्या छान छान आहेत. तर आम्ही चाललो आहोत फर्स्ट फ्लोअरला, कारण आम्हाला पार्टीवेअर आणि फॅन्सीमध्ये साड्याच बघायचे होते. आणि जो खालचा सेक्शन आहे ना, तो अगदीच म्हणजे काठापदराच्या किंवा कॉटनच्या किंवा डेलीवेअर अशा साड्याच खाली तुम्हाला मिळणार. आणि फर्स्ट फ्लोअरला सगळे हाय रेंजच्या आणि पार्टीवेअर लग्नासाठी वगैरे हव्या असतील त्या साड्या तुम्हाला वरच्या फ्लोअरला मिळणार. तिथे दाखवतो मला. ट्रेडिशनल सिल्कमध्ये बोलतात ना ती मधले दाखव तसं काढू. पण छान आहे त्याच्या मध्ये आहेत का? तिकडे आहेत का? साडं कडक होईल. मजेच मजे. ते लेहंगे पण आहेत ना हे. आता हे जर बघितलं ना घरचं त्यांचं ट्रेडिशनल सिल्कमध्ये दाखवा ना. आम्ही ॲक्च्युली तुम्हाला सुंदर सुंदर साड्या लेहंग्याचं पण पॅटर्न आवडते. हा बघितला. तर आम्ही पहिली बघितली ही ट्रेडिशनल सिल्कमध्ये येते साडी. आणि साड्या छान आहेत, दिसायला पण मस्त वाटतात आहेत. बट प्रिफरन्स बघू काय कसं काय. आता तर आलो तर बघू कशा आवडतात काय आम्हाला साड्या. आणि ही साडी ॲक्च्युली आम्ही ब्लॉगला बघितलेली एका, आणि आम्हाला ती साडी आवडलेली, त्याच्यामुळे आम्ही पर्सनली ट्रेडिशनल सिल्क बघायला आलतो. आणि साडी सुंदर आहे, दिसायला पण छान वाटते, पण असं वाटतं का वेअर केल्यावरती कडक होणार म्हणून. त्यामुळे जरा चॉईसेस बघू आणखीन, ह्याच्यामध्ये आणखीन व्हेरायटीज बघू साड्यांमध्ये, आणि मग त्याच्यानंतर सिलेक्ट करूयात काय कसं काय. ही गोल्डनवालीही सुंदर वाटते, मस्त गेटअप देते. हिचा पॅटर्न आणि हाचा पॅटर्न डिफरंट आहे. आणि मला पर्सनली दोन्ही साड्या आवडल्यात. आता बघू काय कसं काय. आणखीन भरपूर साड्या आहेत ह्याच्यामध्ये. हा एक कलर पण त्याच्यामध्ये आहे. तर बघू जी आवडेल ती आता बघू, नाही तर मग दुसरी घेता येईल किंवा दुसऱ्याही साड्या बघू. आलो तर सगळ्या जरा चांगल्या जरा चापून चुपून बघूयात काय काय आपल्याला देणार आहेत दुकानवाले, हे किती कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या तसं बघूयात ना. म्हणजे एकाच वरती अटकून दुसरीच घेऊन होणार नाही. पण ही मला ग्रीनवाली जास्त आवडली आहे आणि सुंदर वाटते साडी. बट तरी विषय असा का घातल्यावरती मम्मीला घ्यायचे, तर मग तिला घालताना प्रॉब्लेम नाही आली पाहिजे, म्हणजे अशी कडक नंतर नाही वाटली पाहिजे. सिल्क बोलतात पण ती सिल्कसारखी अशी बसत नाही हो, म्हणून बघू आता. आवडली तर आहे साडी, बट स्टील नंतर मग ते मळीन वाटतं. या पण असा कलर आहे माझ्याकडं रॉयलमध्ये. नॉर्मली पडणारे पडतात पण त्याची काही गॅरंटी वगैरे काही नसते. आणखीन दाखवा ना याच्यामध्ये असतील तर पॅटर्न. तीन डिझाईन आहे, एक डिझाईन आहे, हां एक डिझाईन आहे, हां त्याच्यामध्ये पण बघ ना. तीन डिझाईन आहेत. बाकी फॅन्सी बघतात त्या साईडला. फॅन्सी तिथं आहेत का? फॅन्सी घेऊन खायला ना, आपला कार्यक्रम मला पाहिजे ना. हो हो ओले मागे तर सांगू. कुठली पश्मिना सिल्क? पश्मिना सिल्क
जयपूरची बघितलेली नव्हती का तिकडे आहे ती, तिकडे आहे म्हणतात. घेऊ आपण अशा त्याच्यातल्या आपण ॲक्च्युली वहिनीचं चाललं आहे पश्मिना सिल्क बट पश्मिना सिल्कची प्राईस खूप हायफाय आहे. पण तरी आम्ही विचार केला का बघूयात जाऊन कशी आहे म्हणून. तर बघू पश्मिना सिल्क नक्की कशी असते हे बघूयात. ॲक्च्युली आम्ही त्यांना सांगितलं उघडून दाखवा म्हणून. त्यांनी दाखवली. साडी सुंदर आहे बघायला आणि हा तिचा ब्लाऊज पीस आहे. बट इथे लोचा झाला कारण ब्लाऊज पीस थोडा फाटलेला होता. असं होतं रेअरली, म्हणजे बहुतेक वेळा होतं, एखादा पीस असा कधीतरी निघतो, असं त्यांचा फॉल्ट नाही आहे. बट स्टील म्हणजे माझी मम्मीला असं वाटतं का इतकी महागाची साडी आणि ब्लाऊज पीस इतका सिम्पल आणि त्याच्यामध्ये पण तो टोन होता, तर मग मम्मीने इतकी सुंदर साडी असून पण कॅन्सल केली. तर मग आम्ही असेच म्हणजे बघू दुसरे पण कुठल्या आहेत का, पण कुठल्या काय मला पाहिजे तशा वाटत नाही आहेत. तर बघू मी फॅन्सीमध्येच आता बघते. आता काय हात तर नाही आपण हे करी. ती लांबून छान हां बघतोय आता जी हे वाटेल ती. ह्या पण असे ह्या आहे तो हे काय रेंज याची पण तेवढंच आहे. 1750. मम्मीला ही एक साडी आवडली येल्लोवाली आणि येल्लो आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होता हिचा ग्रीनमध्ये. ही पण छान आहे साडी. बघू आता मम्मीवरती डिपेंड आहे कुठली तिला घ्यायची आहे ती. आम्हाला बघू साडी, पण मला आवडली, सुंदर दिसते साडी, काय वाईट नाही आहे आणि हेवी आहे साडी. तर बघू या सगळ्या स्टॉकमधून एखादी अशी साडी काढणं जी सगळी हटके असणार खूप मोठी गोष्ट आहे. बट तरी प्रयत्न चालू आहेत आमचे. कुठली आवडते ती बघू आता जी येल्लो आहे त्याच्यामध्ये पॅटर्न्स म्हणजे कलर्स वगैरे त्याने दाखवलेत. बट तो जो येल्लो आणि ग्रीनचा कॉन्ट्रास्ट आहे तोच मला आवडला आहे. आता बघू. दिसायला तर वाटतं साड्याने इतक्या साड्या बघूनही माणूस कधी कधी कन्फ्यूज होतो का कुठली घ्यायची काय घ्यायची. तसे आम्ही पण कन्फ्यूजच झालो आता कुठली बघावं म्हणून. ही एक साडी मला आवडली आहे मोती कलरची. छान वाटते. तर वहिनीला सांगितलं आता वहिनीला म्हटलं मोबाईल हे करा किंवा साडी पूर्ण दाखवा. तर त्या साडी दाखवतील आता. छान वाटते, सुंदर आहे. पार्टीवेअर साडी आहे रिसेप्शनमध्ये किंवा कुणाच्या ॲनिव्हर्सरी बड्डेसाठी किंवा लग्नासाठी ही साडी सुंदर आहे. मला तर खूप आवडली ही साडी. बट विषय असा आहे का आम्हाला साडी हवी आहे ट्रेडिशनल वेअरसाठी आणि त्याच्यामध्ये हे घालणं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटणार. पण साडी खूप सुंदर आहे आणि जर माझा ब्लॉग बघून कुणी पाहिली ही साडी ज्यांना घ्यायचं असेल ना तर फक्त 1800ला ही साडी होती. तुम्ही जाऊन बघू शकता. साडी खूपच सुंदर आहे. कपडा खूप सॉफ्ट आहे आणि अंगाला एकदम मस्त चापून बसणारी साडी विथ ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती वर्क पण आहे ब्लाऊजवरती आणि मस्त मला आवडली साडी. बट ट्रेडिशनल घ्यायची होती ना आम्हाला, मग त्याच्यामुळे आम्ही हिच्यामध्ये हात नाही घातला. कलर्स पण फार सुंदर होते हिच्यामध्ये. लेव्हेंडर आणि हा इंग्लिश कलरसारखा आहे तो पण होता. बट तरी पण आम्ही स्किप केली हिला घ्यायची. मित्रांनो मी घरी आले 9 वाजता आणि मग कामं वगैरे सगळी आटपली मी आणि जेवले आत्ता. तर ॲक्च्युली आम्ही गेलो होतो द्वारकादास श्यामकुमार असं पनवेलला फेमस, म्हणजे त्यांच्या खूप ब्रांचेस आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये. अशा आम्ही साडी सेंटरमध्ये गेलो आणि तिथे सध्या मान्सून सेल चालू आहे. तर जर कुणालाही म्हणजे कुणाच्या वाढदिवसासाठी किंवा ॲनिव्हर्सरीसाठी किंवा कुठल्याही फंक्शनसाठी साड्या हव्या असतील, त्यांना साड्या खरेदी करायच्या असतील तर त्यांनी त्या दुकानाला नक्की भेट द्या. कारण खूप छान छान व्हेरायटीजच्या साड्या आहेत आणि स्टॉक क्लिअरन्स म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही मान्सून सेल, त्यांचा दरवर्षी मान्सून सेल असतो, त्या मान्सून सेलमध्ये ते ज्या साड्या आहेत त्या सेलमध्ये त्या लावतात आणि साड्या खूप सुंदर मिळाल्या, चांगल्या रेटमध्ये मिळाल्या. म्हणजे इवन खूप ज्या कॉस्टली साड्या असतात ज्या 5 ते 6 हजाराच्या त्या पण तुम्हाला 20% डिस्काउंटला मिळतात. बाकीच्या ज्या काही साड्यांवरती 50% सुद्धा डिस्काउंट आहे. तर तुमच्या हिशोबात जी बसते ती तुम्ही घेऊ शकता आणि खूप सुंदर साड्या आहेत. असं काही नाही का साड्या काही म्हणजे वाईट आहेत, सेलच्या आहेत म्हणून असं काही नाही आहे. पण त्यांचा मेगा सेल असतो, तर तुम्ही नक्की तिथे भेट द्या. आणि आम्ही आमच्या प्रिफरन्सला ज्या पटल्या
त्या साड्या आम्ही आणल्या. आणि मी आणि माझ्या वहिनीने जी साडी चूज केली ते आम्ही सेम साडी चूज केली बट डिफरंट कलरमध्ये. आणि माझ्या मम्मीने एक दुसरी साडी घेतली. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, पण मी नंतर व्हिडिओ सध्या स्टॉप केला कारण मी खूप कन्फ्यूज झाले कुठली घेऊ कुठली नाही. तर मला जी पटली मी ती आणली आणि डिरेक्टली बस पकडून मी कर्जतला आले. मला म्हणजे खूप थकले होते, तर त्याच्यामुळे मी आत्ता ब्लॉग एंड करते. पण जाता जाता तुम्हाला मी माझी साडी नक्की दाखवते का मी कुठली साडी घेतली आणि ती कशी वाटते, डिसेंट आहे नाही आहे हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी अशाच माझ्या लाईफच्या छोटे छोटे मुवमेंट्स असतील ना, त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ही साडी मी घेतली आहे. मला चा कपडा पण खूप सॉफ्ट आहे. पूर्ण डिझाईन आहे ह्या साडीवरती, म्हणजे बॉर्डर पूर्ण अशी ह्या पद्धतीच्या जरी वर्कनी हे केलेली आहे. तर साडी खूप सुंदर वाटते. तुम्हाला मी खोलून दाखवते. हे बघा, ही साडी आहे आणि त्याचा पल्लू तुम्हाला दाखवते. हा त्याचा पदर आहे साडीचा. म्हणजे ओव्हरऑल सगळी प्लेनच आहे साडी, असं काही नाही. अशा बुट्टीज आहेत तिला नॉर्मल्स छोट्या, म्हणजे छोट्याही इतक्याही छोट्या नाही आहेत, नॉर्मल अशा बुट्टीज आहेत. बट साडी खूप म्हणजे अशी सॉफ्ट, आणि हा जो सिल्कचा कपडा आहे तो खूप सॉफ्ट आहे. आणि तुम्हाला ब्लाऊज पीस पण दाखवते मी. म्हणजे वर्थ होती घेण्यासारखी साडी. ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊजवरती पण वर्क आहे, बुट्टीज आहेत, हाताला पण वर्क आहे आणि